नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण डायबिटीज पेशंटसाठी पाहणार आहोत. हे अल्ट्रा लो कार्ब फ्लोअर वापरून दुधीचा पराठा. ते मी बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण 1 कप पीठ घेऊया. त्याच्यामध्ये घालूया किसलेला दुधी, अर्धी वाटी, भरपूर कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, धणे पावडर, जिरे पावडर अर्धा चमचा घातली आहे, चटणी पावडर आणि जिरे पावडर मिळून, थोडंसं हिंग, लाल मिरची पावडर अर्धा चमचा, अगदी थोडासा पाव चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा, थोडीशी हळद, पाव चमचा आलं लसूण पेस्ट घातली, अगदी थोडीशी घातली मी अर्धी हिरवी मिरची. आता हे मिक्स करून घेऊया. आधी याच्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण लागेल तसं थोडंसं पाणी वापरू. थोडंसं पाणी घालूया. चपातीच्या पिठासारखं पीठ भिजून घेऊया. इथे चपातीच्या पिठासारखं पीठ भिजून घेतलंय. आता याचे पराठे लाटून घेऊया. इथे तवा गरम करायला ठेवलाय. आता आपण पराठे लाटून घेऊया. त्याच्यातच थोडं पीठ घेऊया. पातळसर पराठे लाटून घेऊया. तर इथे मी पराठा लाटून घेतलाय. आता आपण भाजून घेऊया. लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. थोडंसं हाताला तूप लावून गोळी बनवून घ्यायची, म्हणजे ते पराठे फाटणार नाहीत. आता याला बाजूने तूप सोडूया. परतून घेऊया. खालच्या साईडला पण तूप टाकून घेऊया. आधी कावेळ्याने दाबून व्यवस्थित शेकून घेऊया. जास्त गॅस मोठा नाही करायचा, कारण ती पटकरून करपतात. त्या पिठाची जर चपाती बनवली ना तर ती तूप टाकल्यावर छान फुलते. आता हा पराठा काढून घेऊया. आणि याचप्रमाणे सर्व पराठे बनवून घेऊया. घेतलेल्या पिठामध्ये इथे 4 पराठे बनले. सर्व पराठे आपले इथे बनवून तयार आहेत. दह्यासोबत हे तुम्ही खायला द्यायचे आहेत. आणि हे पीठ वापरून तुम्ही एकदा नक्की हे पराठे बनवा. पुन्हा एकदा मी दाखवते कोणतं पीठ मी वापरलंय. तर हे डायबिटीज पेशंटसाठी पीठ चांगलं आहे. नक्की असे पराठे बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.